श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. गुरुचरित्र अध्याय 41. नामधारक शिष्याने सिद्ध मुनींना वंदन करून विचारले, स्वामी, माझ्या पूर्वजांनी श्रीगुरूंची सेवा कशी केली होती ते मला सांगा. शिष्याचे बोलणे ऐकून सिद्धमुनी म्हणाले, मी मागे सांगितले होते की तुझे पूर्वज श्रीगुरूंना भेटले होते. ते वासरगाव नावाच्या गावी राहत होते. त्यांचे नाव सायनदेव. त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होती. श्रीगुरू तेथून दक्षिणेस गाणगापुरास आले आणि नंतर त्यांची सर्वत्र ख्याती झाली. त्यांची कीर्ती ऐकून सर्व लोक गाणगापुरास येऊ लागले व त्यांचे दर्शन घेऊन आपल्या इच्छा पूर्ण करू लागले. अशा प्रकारे नृसिंह सरस्वती नावाने विख्यात असलेले श्रीगुरू गाणगापुरात राहत होते. त्यांचा पूर्वज जो सायनदेव, तो श्रीगुरूंचा महिमा व कीर्ती ऐकून त्वरेने गाणगापुरास आला. त्याला फार आनंद झाला. श्रीगुरूंना पाहताच तिथूनच सायनदेवाने साष्टांग नमस्कार घालीत मठात गेला व परातत्पर गुरुचे रूप पाहिले. श्रीगुरूंच्या पायावर लोळण घेतले. आपल्या केसांनी त्यांचे पाय पुसले आणि म्हणाला, श्रीगुरू, आज मी धन्य झालो. तुम्ही त्रिमूर्ती आहात. तुमच्या दर्शनाने माझे पितर कृतार्थ झाले. माझ्या अनेक जन्माचे पाप गेले. अशा प्रकारे श्रीगुरूंची खूप स्तुती केली. मठात भोजनोत्तर बसले असता सायनदेवाने गुरुसेवा करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. तेव्हा माझ्याबरोबर वाटेल तेथे राहून सेवा करणे कठीण आहे असे ते म्हणाले. तरीही सायनदेवचा निर्धार कायम होता. तो पाहून श्रीगुरूंनी त्याला ठेवून घेतले. पुढे सायनदेवाची धैर्य परीक्षा पाहण्यासाठी श्रीगुरू रात्री त्याला संगमावर घेऊन गेले. अचानक योगमायेने पाऊस व वादळ निर्माण केले. त्यातच सायनदेवाला शीतनिर्वाणासाठी मठात जाऊन अग्नी आणण्यासाठी पाठवले. वाटेत आजूबाजूस कोठेही पाहू नकोस असे त्याला बजावले. सायनदेव कसा तरी अंधारात चाचपडत गावात गेला व अग्नी घेऊन परत येण्यास निघाला. पण वाटेत येताना त्याची जिज्ञासा जागृत झाली. त्याने दोन्ही बाजूस पाहिले तर विजेच्या प्रकाशात दोन मोठे कालसर्प दोन्ही बाजूस दिसले. तो धावत कसा तरी संगमावर पोहोचला तर ते साप सायनदेवच्या पुढेच श्रीगुरूंना नमस्कार करीत आहे असे त्याला दिसले. ते साप निघून गेल्यावरती श्रीगुरूंनी सायनदेवाला निर्भयपणा व गुरु आज्ञा पालनाचे रहस्य व महत्त्व सांगितले. श्रीगुरूंनी सायनदेवाला विचारले, का रे, असा भ्यालास का? आम्ही तुझ्या रक्षणासाठी 2 साप पाठवले होते. आता मनात भीती धरू नकोस. आमची सेवा कठीण असते, तेव्हा गुरुसेवा फार विचार करून अंगीकारावी. दृढ भक्तीने सेवा करावीच लागते. शिष्याने मृत्यूचीही भीती बाळगता कामा नये. ब्रह्मदेवाचा त्वष्टा हा व्यक्त असा अवतार होय. त्याला एक पुत्र झाला. तो फार सुंदर होता. तो सुज्ञ व सर्व कार्यात कुशल होता. उपनयनास योग्य झाल्यावर त्वष्ट्याने त्या मुलाची मुंज केली व विद्याभ्यासासाठी त्याला गुरुगृही पाठवले. एकदा पावसात गुरुची पर्णशाळा गळू लागली. तेव्हा शिष्याला आपली सेवा सांगावी म्हणून गुरुने त्याच्याजवळ पक्के घर बांधून देण्यास सांगितले. गुरुपत्नीने नेमकी अंगाला बसेल अशी शिवण व विणकाम नसलेली काचोळी मागितली. मुलींनी खेळातले हस्तिदंती घर व ताटक नावाचे कर्णभूषण मागितले. तर गुरुपुत्राने पायात घालायला पादुका मागितल्या. त्यांना चिखल लागू नये. तो मुलगा लहान होता. गुरुसेवा करणे कर्तव्य आहे अशा भावनेने त्याने ते काम अंगावर घेतले व गुरुची पर्णशाळा सोडून निघाला. घोर अरण्यात शिरला. पश्चाताप पाहून हे काम अंगी उगाचच घेतले, आता कसे होईल अशी चिंता करू लागला. तोच त्याला तेथे एक अवधूत येती भेटला. बालकाला त्या येतीचा आधार वाटू लागला.
त्याने यतीला सर्व माहिती सांगून यावर काय उपाय आहे असे विचारले. त्यावर उपाय म्हणून यतीने त्याला काशी यात्रा करण्यास सांगितले. तो त्याला स्वतः काशीपर्यंत घेऊन गेला आणि त्याला काशीतील यात्रा व स्थानी, दर्शने व पूजा कोणत्या आणि कशा कराव्यात ते सांगितले. मग तो यती गुप्त झाला. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 41 समाप्त. या अध्यायात आपल्याला एक शिकवण मिळते, ती म्हणजे गुरूंवरती पूर्ण श्रद्धा ठेवायची. गुरूंनी सांगितलेलं तंतोतंत पाळायचं. जर असं केलं नाही तर आपण भीती, संकट याने ग्रासले जाऊ. म्हणून गुरुच्या आज्ञेत राहायचं, गुरुचरणी लीन व्हायचं, श्री गुरुचरित्राचे पठण करायचं, स्वामी समर्थाच्या सानिध्यात राहायचं, स्वामी नामाचा जप करायचा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी